मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेलमध्ये पावसाचा जोर। मुंबई, ठाण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। राज्यात आज पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्ध्याला ऑरेंज अलर्ट जारी। विदर्भात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, तर चंद्रपूर आणि भंडाऱ्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। आपत्ती व्यवस्थापन विभागही अलर्टवर। देवेंद्र फडणवीस यांनी राजनाथ सिंहांची भेट घेतली। आज सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये फडणवीसांच्या महत्त्वाच्या बैठका। अमित शहांना देखील भेटण्याची शक्यता। छावा संघटनेचे विजय घाडगे आज पुण्यामध्ये अजित पवारांची भेट घेणार। सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीनंतर अजितदादांना भेटणार। दोषींवर कठोर कारवाईची मागणी। महाराष्ट्रात मराठीचा आग्रह चुकीचा नाही, मात्र भाषेवरून कुणासोबतही मारहाण सहन करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रीपद जाणार। दिल्लीतल्या वरिष्ठ सूत्रांची TV9 मराठीला खात्रीलायक माहिती। वादग्रस्त मंत्र्यांबाबत दिल्लीमध्ये फडणवीस आणि तटकरेंची वरिष्ठांशी चर्चा। मंत्रिमंडळात बदल होईल असं वातावरण सध्या दिसतंय। धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य, तर मंत्र्यांच्या वागणुकीमुळे सरकारची प्रतिमा मलिन होतीये, सरकारला घरचा आहे। आमदार उत्तम जानकरांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट। शरद पवार आमदारांना शिंदेंची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण। आगामी निवडणुका लक्षात घेता लाडकी बहीण योजनेची पडताळणी स्थगित। सूत्रांची माहिती, निकषात न बसणाऱ्या 9 लाख लाडक्या बहिणी याआधीच योजनेतून बाद। चक्काजाम आंदोलन प्रकरणी बच्चू कडूंसह 18 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। आंदोलनावेळी वाहतूक कोंडी निर्माण झाल्यानं कारवाई। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक।